कामठवाडी आदर्श नगर या ठिकाणी श्री महाकालेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये विशेष आकर्षण ठरलेलं श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे निस्सीम भक्त प्रसिद्ध कथाकार हरिभक्त परायण त्र्यंबक भाऊ महाराज पाटील यांच्या 3 दिवसीय रामायण आणि शिवमहापुराण कथेचं यावेळेस आयोजन करण्यात आलं होतं। गुरुवारी 14 मार्च पासून या 3 दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला होता। शनिवारी या कथेचा भक्तिमय वातावरणात समारोप झाला। यावेळी हरिभक्त परायण त्र्यंबक भाऊ महाराज पाटील यांनी शिवमहापुराण कथेतील विविध अद्भुत आणि प्रेरणादायी प्रसंग उलगडून दाखवले। भगवान शिवाच्या भक्तीचा महिमा, त्यांच्या विविध लीलांचं रहस्य आणि शिवतत्वज्ञान याबद्दल त्यांनी सखोल विवेचन केलं। सत्य वाटतं म्हणून बंधन आहे, हा भास जाऊ नये असं वाटतं म्हणून दुःख आहे, संसारात सुखाचा भास आहे, भक्ती सुखाचा भोग आहे आणि भगवंताच्या भक्तीत सुखाचा भोग आहे आणि मोक्ष सुखरूप आहे। अवघाची सुखरूप होशी हे तुकोबरायांची अभंगवाणी आहे ना। त्या सर्वोच्च सुखासाठी, आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक सुखासाठी आपल्याला काही करायचं असेल तर भगवत प्राप्ती आणि त्याचा मार्ग कोणता तर जाणतेने गुरु भजिजे। पार्वती 27 जन्म तुझे गेले, अजून किती जन्म जाणार आहेत महादेवा। मनाने जोपर्यंत हे ज्ञान मिळत नाही तोपर्यंत असंच आहे पुनरपि जन्म। भारतीय तत्वज्ञान, वेद, उपनिषद, सनातन धर्म, संत आणि ग्रंथ म्हणतात पुनर्जन्म आहे। काही लोक मानत नाही जगातले, तो त्यांचा प्रश्न आहे, पण नक्कीच आहे। उपजेते नाशे, ज्ञानेश्वरीत लिहिलंय, उपजेते नाशे नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। ज्याचा 12 झालं त्याचा 13वा होतोच आणि जो गेला तो परत येतो। प्रश्न एवढा आहे त्याच्या गत जन्माची फलोन्मुख स्थिती ते प्रारब्ध घेऊन येतो आणि म्हणून मला विस्तार करायला वेळ नाही। पार्वती म्हणाली मग ते ज्ञान मला द्या ना, माझं जन्म मरणाची श्रृंखला खंडित करा ना महादेवा। म्हणाले ते ज्ञान तुला द्यायला तयार आहे, पण इथं सांगितलं तर आदर्श नगरातल्या बायका ऐकतील ना, सगळ्या महिला। मग असं सगळ्यांमध्ये सांगता येत नाही, ते एकांतात सांगायचं असतं। चला मी तयार आहे। महादेव नंदीवर बसले, पार्वतीला नंदीवर बसवून घेतलं, हिमालयाच्या एका प्रगाढ गुफेमध्ये गेले, चिट्ट म्हणता पाखरू नाही आणि तिथं ते आत्मज्ञान, जगाचा सर्वोच्च गुरु, आदिनाथ गुरु, गुरुनाम गुरु, परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु जिथं नतमस्तक होतील तो भगवान शंकर आशुतोष, ज्याचा आपण मंदिराचा उत्सव करतो तो महादेव। पार्वतीला त्या गुफेत ते ज्ञान सांगितलं, ज्या ज्ञानानं जीव अमर होतो म्हणून त्या गुफेला नाव दिलं अमरनाथ। आषाढ महिन्यात तिथं आपोआप शिवलिंग तयार होतं, हजारो लोक जातात यात्रेला। अमरनाथ गुफा ती ही गुफा आहे। भगवान शंकर म्हणाले ज्याला ते ज्ञानाचा किमान कवडसा। या शिवमहापुराण कथेच्या निमित्तानं कामठवाडी आदर्श नगर या ठिकाणी महाकालेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या कथेच्या सांगता सोहळ्यात श्री महाकालेश्वर महादेव मंदिर समितीच्या वतीनं हरिभक्त परायण त्र्यंबक भाऊ महाराज पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला। भक्ती, समर्पण आणि उत्साहाच्या वातावरणात या धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली करके, नाशिक।